नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मास हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केलेला असतो. ज्याप्रमाणे अधिक मासामध्ये आपण भगवान श्री हरिविष्णूंचा सेवा करतो, त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाच्या 4 महिन्यांमध्ये आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणकोणत्या सेवा दररोज करायच्या आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. बघा, चातुर्मासामध्ये आपण भगवान श्री हरिविष्णूंची जर दररोज नित्य नियमाने सेवा केली किंवा पूजा केली तर आपल्यावर भगवान श्री हरिविष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होते. घरामध्ये धनाधान्याची बरकत येते, त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारत असते आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते सुखासमाधानाचं होतं. थोडक्यात सांगायचं तर या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य आणि बरकत येत असते. आणि म्हणून आपल्याला काही छोट्या छोट्या सेवा या चातुर्मासामध्ये दररोज न चुकता करायच्या असतात. आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला या चातुर्मासामध्ये जर तुमच्याकडे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीवर दक्षिणावर्ती शंखानं दररोज सकाळी अभिषेक करायचा आहे. आता जर तुमच्याकडे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती नसेल तर मग बालकृष्णांच्या मूर्तीवर दक्षिणावर्ती शंखानं अभिषेक करायचा आहे. जो दक्षिणावर्ती शंख आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यानं भगवान श्री हरिविष्णूंना किंवा बालकृष्णांना अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे लक्ष्मी नारायणाची मूर्ती नसेल तर या चातुर्मासामध्ये नक्कीच आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी नारायणांच्या मूर्तीची स्थापना करा. पुढची सेवा म्हणजे आपल्याला या चातुर्मासामध्ये दररोज श्री विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, श्री विष्णू सहस्रनामाची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. भगवान श्री हरिविष्णूंच्या आवडीची सेवा आहे. जर तुम्ही दररोज तुमच्या नित्य सेवेमध्ये श्री विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर नक्कीच भगवान श्री हरिविष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. बघा, विष्णू सहस्रनामाचं दररोज पठण केल्याने आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहदोष असतील ते दूर होत असतात आणि म्हणून आपल्याला दररोज न चुकता श्री विष्णू सहस्रनामाचं पठण या चातुर्मासामध्ये करायचं आहे. आता जर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करणं अवघड जात असेल कारण ते संस्कृतमध्ये आहे तर काहीच हरकत नाही. तुम्ही यूट्यूबला लावून द्यायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि शांतपणे ते ऐकायचं आहे. जोपर्यंत विष्णू सहस्रनाम चालू आहे तोपर्यंत आपल्याला ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. म्हणजे दररोज ते शब्द आपल्या कानावर पडत असतात आणि तेच शब्द वारंवार कानावर पडल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करणं सुद्धा सोपं जाईल. आणि म्हणून या चातुर्मासामध्ये दररोज न चुकता विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा. त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज श्री सूक्तमचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, तुम्ही या चातुर्मासामध्ये तुमच्या नित्यसेवेमध्ये विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकमचं दररोज न चुकता पठण करायचं आहे. खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. हे 4 स्तोत्र जर तुम्ही दररोज तुमच्या नित्यसेवेमध्ये पठण केले आणि विशेष म्हणजे आपण जी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा करत असतो त्या आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेत करायच्या असतात. म्हणजे 6 ते 6:30च्या दरम्यान आपल्याला करायच्या असतात. खूप छान सेवा आहे आणि त्या वेळेत जर आपण ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. बघा, आपण व्यंकटेश स्तोत्राचं दररोज संध्याकाळी 3 वेळा, लक्ष्मी येण्याच्या वेळेला 3 वेळा पठण करायचं आहे. खूप सुंदर आहे. संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते खूप छोटे आहे आणि ते म्हणण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जर 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणणार असेल तर 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागणार आहे. आणि दररोज संध्याकाळी न चुकता 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त आणि 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. खूप सुंदर आणि माता लक्ष्मी व भगवान श्री हरिविष्णूंच्या आवडीच्या सेवा आहे आणि म्हणून दररोज संध्याकाळी न चुकता आपल्याला श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे. हे स्तोत्र वाचत असताना आपल्याला मोठ्या आवाजातच वाचायचे आहे. आपला आवाज आपल्या संपूर्ण घरांमध्ये पसरेल एवढ्या मोठ्या आवाजात पठण करायचं आहे. कारण जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेस हे स्तोत्र पठण करत असतो तेव्हा आपला आवाज आपल्या संपूर्ण घरांमध्ये पसरतो. आपल्या आवाजाच्या सात्विक लहरी, सात्विक कंपनं आपल्या घरामध्ये
पसरत असतात आणि मग हा वेळ असतो माता लक्ष्मीच्या येण्याचा, संध्याकाळचा वेळ. तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हे स्तोत्र म्हणायचे आहे आणि या वेळेत जर आपण हे स्तोत्र पठण केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि मग भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर होत असतो. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये दररोज आपल्याला न चुकता तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे. शक्य असल्यास 11 प्रदक्षिणा घाला किंवा 1 प्रदक्षिणा घालायची आहे. तुळशीला सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे. जमल्यास शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचं पठण करून आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे, कारण तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला तुळशीची देखील या चातुर्मासामध्ये सेवा करायची आहे. बघा, तर दररोज महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. खूप सुंदर अशी सेवा आहे. महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळा पठण केल्याने आपल्याला खूप चांगले अनुभव बघायला मिळत असतात. तुम्ही नक्कीच या चातुर्मासामध्ये इतर सेवा नाही जमल्या तरी ही महालक्ष्मी अष्टकमची 16 वेळा पठण करण्याची जी सेवा आहे ती नक्की करून बघा. खूप चांगले अनुभव येतील. तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते सकारात्मक वातावरण तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून महालक्ष्मी अष्टकमचं दररोज 16 वेळा पठण करा किंवा प्रत्येक गुरुवारी 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला वेळ नसेल तर खूप सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आहे. दररोज आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकम आणि विष्णू सहस्रनाम यूट्यूबला लावून द्यायचं आहे आणि श्रवण करायचं आहे. खूप सुंदर असे स्तोत्र आहे, पण जितके सुंदर हे ऐकण्यासाठी आहे तितकाच या स्तोत्रांचा प्रभाव सुद्धा आहे. महालक्ष्मी माता आणि भगवान श्री हरी विष्णू यांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनाम आणि महालक्ष्मी अष्टकमचं दररोज आपल्या घरामध्ये पठण किंवा श्रवण करायचं आहे. किंवा इतर कोणतीही सेवा करण्यासाठी वेळ मिळाला नाही तर दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जितकं जास्त होईल तितका जास्त आपल्याला जप करायचा आहे. यानं घरातील वातावरण खूप सकारात्मक होतं. घरामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. जर काही नकारात्मकता असेल आपल्या घरात तर ती दूर होते आणि माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि म्हणून या चातुर्मासामध्ये जितक्या जास्त होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर भगवान श्री हरी विष्णूंना दररोज या चातुर्मासामध्ये दररोज 1 तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. खूप सुंदर सेवा आहे, नक्की करून बघा. म्हणून या चातुर्मासामध्ये यातील कोणतीही एक सेवा करायची आहे. आता तुम्ही यापैकी कोणती सेवा करणार आहात कमेंटमध्ये लिहून कळवा. आता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.